नमस्कार मंडळी. साप्ताहिक राशी भविष्य 20 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल 2025 या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतामधील नामांकित उद्योगपती मुकेश अंबानी यांचा 19 एप्रिलला म्हणजे मागील आठवड्यात वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 20 एप्रिलला म्हणजे संडेला इस्टर संडे म्हणजे या आठवड्याची सुरुवात जी होऊन राहिली आहे 20 एप्रिलला ती इस्टर संडे अ, च्या यांनी होते. सर्वांना इस्टर संडेच्या हार्दिक शुभेच्छा. यावर थोडं मी या इस्टर संडे बाबत इस्टर बद्दल मी थोडी माहिती देणार आहे. इस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुन्हा उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व 3 दिवसांनी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी 40 दिवसांच्या उपवासाचा हा काळ संपतो. इस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे 3 दिवस म्हणजे मौंद गुरुवार, उत्तम शुक्रवार म्हणजेच इंग्लिशमध्ये गुड फ्रायडे व होली सॅटरडे होत. त्यानंतरचा रविवार हा इस्टर असतो. इस्टरची तारीख दरवर्षी बदलते कारण वसंत संपता पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे इस्टर असे इसवी सन 325 मध्ये भरलेल्या ख्रिस्ती बिशप लोकांच्या संमेलनात ठरवले गेले. यहुदी लोकांच्या पासोव्हर या सणाच्या दिवशी ऐवजी इस्टर साजरा केला जातो असे काहींचे म्हणणे आहे, कारण बऱ्याच युरोपियन भाषांमध्ये इस्टर हा शब्द पासोव्हरचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. इस्टर साजरा करण्याची पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकांत प्रभू उठला आहे असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते, तर दुसरा माणूस हो खरंच प्रभू उठला आहे असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो. काही देशात इस्टर अंडी सजवण्याची प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतीक म्हणजे अंडे आणि प्रभू मृतातून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. काही पंथात सूर्योदयाच्या वेळी प्रार्थना केली जाते. तर या दिवशी अंडी रंगविणे विशेष मानले जाते. अंडे हे नव्या आनंदी दिवसाच्या प्रारंभाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी आई वडील रंगीत अंडी लपवून ठेवतात आणि लहान मुलांनी ती शोधायची अशी पद्धती रूढ आहे. तर अशा प्रकारे इस्टर संडे हा जसा इथे हा साजरा केला जातो. हॅपी इस्टर संडे वन्स अगेन तुम्हा सर्वांना. आजच्या आरोग्य टिप्स. रिकाम्या पोटी हळद पाणी पिण्याचे फायदे. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. हळदीचे पाणी पचन किंवा क्रिया सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्वचेचा टोन सुधारते. मुरूम आणि डाग कमी करते. गॅस अपचन आणि अन्य संबंधित समस्या कमी होतात. हळदीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. शुभ रविवार. ओम गृहिणी सूर्याय नमः. सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला जीवनात ऊर्जा प्राप्त हो. या आठवड्याची सुरुवात म्हणजे प्रत्येक आठवड्याची सुरुवात रविवारपासून होते, म्हणून मी इथे आज हे शुभ रविवारचं हे लावलेलं आहे. 20 एप्रिल ते 26 एप्रिल राशी भविष्य काय दर्शवते ते आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम बघूया साप्ताहिक राशी भविष्याची गणना. मनुष्यासाठी सप्ताह हा सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या 7 दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. चला तर सुरुवात करूया मेष राशीपासून. या आठवड्यात तुम्हाला सन्मान आणि सन्मानासोबतच उत्कृष्ट आर्थिक लाभ मिळेल. हा आठवडा शिक्षण आणि कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही भविष्यासाठी योजना आखू शकता. नोकरीच्या मुलाखतीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधामध्ये गोडवा येईल. तुम्ही व्यवसायासाठी कर्ज घेण्याचा विचार करू शकता. तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेतल्याने तुम्हाला फायदा होईल. मार्केटिंगशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल. सोमवार ते गुरुवार शुभ आहे. तुम्हाला सांधेदुखी आणि गॅसच्या समस्येने त्रास होण्याची शक्यता आहे आणि शनिवार रविवार हे दिवस विशेष चांगले नाहीत, तर काळजी घ्या. या आठवड्यात तुम्हाला शक्य झाले तर गरिबांना अन्न आणि कपडे दान करायला विसरू नका.
पुढील राशी वृषभ. वृषभ ही चंद्राची रास. तुम्ही वैवाहिक संबंधाचा पुरेपूर आनंद घ्याल. मौल्यवान वस्तू खरेदी करू शकाल. शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तुमची दैनंदिन दिनचर्या संतुलित राहील. परिस्थितीनुसार तुम्हाला जुळवून घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. काही अपारंपरिक उपक्रमांमधून तुम्हाला नफा मिळू शकेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही काही नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता. समाजात तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायासाठी आठवडा खूप शुभ राहील. उत्पादनाच्या कामात प्रगती होईल. शिवलिंगाला पाण्याचा झरा अर्पण करा. मिथुन राशी ही तिसरी रास. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. जुन्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या सुरुवातीला कायदेशीर बाबींमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येतील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबालाही बराच वेळ द्याल. विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकता. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. नियोजनपूर्वक काम केल्याने तुम्हाला लवकरच यश मिळेल. गुरुवार नंतर तुमचे विरोधक तुमच्यासमोर कमकुवत होतील. सोमवार आणि मंगळवार महत्वाच्या कामांसाठी विशेष शुभ आहे. आणि विषाणूजन्य ताप येऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. तुम्हाला आहारात खूप जड पदार्थ खाऊ नका. पुढे सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूरने भगवान शिवाची आरती करा. चतुर्थ रास कर्क. या आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना या आठवड्यात खूप काम करावे लागेल. तुम्ही सामाजिक कल्याणकारी कार्यात सक्रियपणे सहभागी होऊ शकता. घरात आनंदाचे वातावरण असेल. मालमत्तेच्या वादाचे प्रकरणे निकाली निघण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसायासाठी निधी शोधत असाल तर आठवड्याच्या मध्यात तुम्हाला यश मिळू शकते. तुम्ही भौतिक सुखांचा पुरेपूर आनंद घ्याल. या आठवड्यात एक बहुप्रतीक्षित सहल होऊ शकते. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. रविवार ते बुधवार हा काळ शुभ राहणार आहे. मंगळवार आणि शनिवारी तुळशीच्या पानांवर चंदनाने श्रीराम लिहा आणि ते हनुमानजींना अर्पण करा. अतिशय चांगला उपाय असा दिलेला आहे. गुरुवार आणि शनिवार तुमच्यासाठी शुभ नाहीत, त्यामुळे खबरदारी घ्या. सिंह राशी. या राशीत या आठवड्यात तुम्ही वैयक्तिक नातेसंबंधांना खूप महत्त्व द्याल. तुमच्या भूतकाळातील चुका सुधारण्याची संधी तुम्हाला मिळेल. जुन्या सहकार्याचा तुम्हाला फायदा होईल. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटद्वारे नोकरी मिळू शकते. एखाद्या नातेवाईकाबद्दल चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सोशल मीडियावर स्वतःची जाहिरात करू शकतात. हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे. तुमच्या कामगिरीवर तुम्ही खूप समाधानी असाल. नोकरीत तुमचा पगार वाढू शकतो. आठवड्याचा मध्य विशेषतः बुधवार आणि गुरुवार खूप चांगला राहील. आरोग्याच्या दृष्टीने रविवार आणि शनिवार चांगले नाहीत, तर काळजी घ्यावी. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी गंगाजल, कच्चे दूध आणि तीळ अर्पण करा. आपल्या क्षमतेनुसार विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करा. पुढील राशी कन्या. या आठवड्यात तुम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदारासोबतचे संबंध गोड राहतील. व्यवसायात नवीन भागीदार जोडू शकता. शेती आणि जोड उद्योगांशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा विशेषतः शुभ राहणार आहे. शेअर बाजार आणि विम्यातून तुम्हाला आर्थिक फायदा देखील मिळू शकतो. तुम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलाच्या करिअरबद्दलच्या चिंता दूर होतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवा. तुमच्या सहकार्यांवर संशय घेऊ नका. अल्पकालीन गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. महिलांनी डाएट चार्टचे पालन करावे. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते. एखाद्या जुन्या अप्रिय घटनेमुळे मन दुःखी होऊ शकते. घरी प्रेमविवाहाची चर्चा करण्यासाठी हा चांगला काळ नाही. सोमवार आणि मंगळवारी व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. तीर्थयात्रेला जाणाऱ्यांना सत्तू आणि गूळ दान करा. पुढील राशी तुळा. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवायला आवडेल. तुम्ही प्रेम संबंधाचा पुरेपूर आनंद घ्याल. तुम्ही तुमच्या प्रियकराला लग्नासाठी प्रपोज देखील करू शकता. पती पत्नीमधील गैरसमज दूर होऊ होऊ शकतात. लोक तुमच्या कल्पनांचे खूप कौतुक करतील. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमची प्रशंसा करतील. तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल आणण्याचा प्रयत्न कराल. तुमची कौशल्य वाढवण्यासाठी तुम्ही अभ्यासात रस घेऊ शकता. मित्रांसोबत कुठेतरी प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता. व्यवसायात तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेकडे खूप लक्ष द्याल. सकाळी स्नान केल्यानंतर दुर्गा चालीसा पाठ करा. त्यातून तुम्हाला फायदा होईल. आणि मंगळवार आणि बुधवार हे दिवस विशेष शुभ नाही, तर काळजी घ्यावी. वृश्चिक राशी.
धार्मिक कार्यात रस घेऊ शकाल. मित्रासोबतचे जुने मतभेद सोडवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. उधार दिलेले पैसे परत केले जातील. तुमचा दैनंदिन दिनक्रम संतुलित ठेवण्यासाठी योग आणि प्राणायामाची मदत घेणे चांगले राहील. लोकांना मदत करण्यास कचरू नका, कारण तुमच्या मदतीने अनेक लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही सुट्टी घेण्याची योजना करा. कायदेशीर व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठे खटले येऊ शकतात. सोमवार, मंगळवार विशेषतः शुभ राहतील. दररोज थंड पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करा. पुढील राशी धनु. हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे. शेअर बाजार गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कारकिर्दीत तुमच्या आत्मविश्वासाचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूप प्रभावित होतील. तुम्हाला मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडेल. व्यवसायात नवीन प्रयोग करण्याचा विचार तुम्ही करू शकता. तुम्हाला संशोधनाशी संबंधित कामात रस असू शकतो. मंगळवार आणि गुरुवारी व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. दररोज त्रास दूर करण्यासाठी गणेश स्तोत्र पठण करा. तरुणांनी प्रेम संबंधाबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्हाला तुमच्या सन्मानाची आणि सन्मानाची काळजी वाटेल. लहान मुलांच्या प्रवेश आणि शिक्षणाबाबत चिंता असू शकते. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांची काळजी वाटेल. या आठवड्यात तंदुरुस्ती थोडी कमकुवत राहणार आहे, म्हणून तुमच्या आहार आणि जीवनशैलीकडे खूप लक्ष द्या. अवांछित संबंधांमुळे तुम्हाला समस्या येऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वागण्याने तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. आणि सांगितल्याप्रमाणे दररोज त्रास दूर करण्यासाठी गणेश स्तोत्र पठण करा. मकर राशी ही 10वी रास. आठवड्याची सुरुवात यासाठी खूप अनुकूल राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रियजनांकडून भेटवस्तू मिळू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला परदेश दौरा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल. विद्वानांमध्ये तुमचे महत्त्व वाढेल. मोठ्याचे मार्गदर्शन घेतल्याने तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यात मदत होईल. वैवाहिक संबंध खूप रोमॅन्टिक असतील. तुमच्या जोडीदारावरील तुमचे प्रेम वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवा, पण तुम्हाला आजूबाजूच्या वातावरणात काहीतरी कमी जाणवू शकते. मुके प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा. 11वी रास कुंभ. या आठवड्यात अविवाहित लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते. नवीन प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात. भूतकाळात केलेल्या कठोर परिश्रमाचे फलदायी परिणाम मिळतील. व्यवसायानिमित्त परदेश प्रवासाची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. अशा काही घटना घडतील ज्यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. दर आठवड्याच्या शेवटी व्यवसाय नवीन भागीदार येण्याची शक्यता असते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळेल. निरुपयोगी गोष्टींमुळे तुमचा वेळ वाया घालवू नका. मुलांशी तुमचे वर्तन चांगले ठेवा. तुम्हाला आर्थिक समस्यांनी घेरले जाईल. विश्वासू लोकांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. काही लोक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या बिघडलेल्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते. आठवड्याच्या मध्यात डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. अनावश्यक पैसे चैनीच्या वस्तूंवर खर्च होऊ शकतात. राग आणि उत्साहामुळे तुमचे काम बिघडू शकते. सोमवार आणि मंगळवार विशेषतः शुभ नाही. शनिवारी नारळाच्या कवचात साखर आणि पीठ भरा आणि ते पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. मीन राशी अखेरची रास. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. व्यवसायाशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या सोडवता येईल. तज्ञांचा सल्ला घेऊन काम करणे फायदेशीर ठरेल. अधिकृत वर्गातील लोक तुमच्या सोबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करू शकतात. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबांसह पिकनिकला जाऊ शकता. धार्मिक श्रद्धेवरील तुमचा विश्वास अधिक रूढ होईल. शेअर बाजारात गुंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरेल. नातेवाईकांकडून भावनिक आधार मिळेल. जुने कर्ज फेडण्यासाठी तुमच्यावर दबाव असेल. लोकप्रियतेच्या हव्यासापोटी चुकीच्या गोष्टींचा प्रचार करू नका. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल शंका असेल तर नक्कीच त्याची चौकशी करा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त काम सोपवले जाऊ शकते. तुमच्या जोडीदाराशी तुमचे वर्तन चांगले ठेवा. आठवड्यात शेवटी तुम्हाला हंगामी आजारामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला काही प्रमाणात नैराश्य जाणवेल. छोट्या छोट्या गोष्टीवरून दुखावू नका. बुधवार आणि गुरुवार तुमच्यासाठी शुभ नाहीत, तर काळजी घ्या. गरीब, चाकूक या गरजू व्यक्तीला काळी छत्री द्या. तर अशा पद्धतीने आपण आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य बघितले. अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिला तर मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नसेल तर माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती. माझे खूप चांगले व्हिडिओज मागच्या आठवड्यात प्रदर्शित झाले होते. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर अवश्य बघावे. लर्न अँड अर्न कन्सेप्टवर मी 2 व्हिडिओ टाकले आहेत, 13 एप्रिलला आणि काल 19 एप्रिलला. तर ते तुम्ही अवश्य बघा. त्यातून तुम्हाला ज्योतिष्याबाबत विशेष मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद. थँक्यू.